माझा विषय जो आहे त्याच्याबद्दल मी बोलणार आहे, त्याच्यावरनं वाद का होऊ शकतो तेही बोलणार आहे, पण किंवा माझं भाषण आधीच छापील मी देऊ शकतो, पण ते बोलेन अशी खात्री नाही देऊ शकत. एवढाच प्रॉब्लेम आहे. आणि आपण स्वातंत्र्यात खितपत का पडलो आहोत असाही एक प्रश्न आहे. पारतंत्र्यात जोपर्यंत आपण खितपत पडलो होतो तोपर्यंत पोलीस असं मागत होते. तर असो, त्याच्यावर सगळं बोलणं होईलच. पण हरिभाऊ एक अद्भुत मनुष्य होते. म्हणजे आजच्या दिवशी त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे. हरिभाऊंचं आणि माझं नातं हे मी अगदी पोरसवदा होतो, 2021 होतो. आणि मला असं वाटतं की रुचीच्या दिवाळी अंकात किंवा काहीतरी मी एक लेख लिहिला होता. तर तो लेख कपिल पाटीलना आवडला नव्हता आणि त्याचं उत्तर कांशीरामावर होता. तो नाही, कपिल पाटीलने एक लिहिला होता काशीरामावर लेख. तर त्याच्यावर मी एक लेख मोठा लिहिला आणि त्यांच्या आंदोलनातले काय म्हणतात ते जे प्रॉब्लेम्स आहेत आणि फॉल्ट लाईन्स आहेत त्याच्यावर मी खूप डिटेलमध्ये लिहिलं होतं. आणि तो अंततः दलित आणि बहुजन समाजाचा उद्धार करण्यास अपयशी ठरेल असं माझं भाकीत होतं, जे अंततः दुर्दैवाने खरं ठरलं. पण तो लेख आज वाळून बघता, आणि मी हे अनेकदा हरिभाऊंना आमच्या भेटीत प्रत्येक वेळेला एकदा सांगायचो की तेव्हा माझ्या अगदी वयाला साजेसं मी अत्यंत उद्धटपणे असं एक ॲरोगन्स जो असतो, दोन प्रकारचे ॲरोगन्स असतात. आज जो देशात पाहताय तो ॲरोगन्स ऑफ इन्फिरियरिटी आहे आणि दुसरा इंटेलेक्च्युअल ॲरोगन्स असतो. तो आपण खूप अगोदर पाहिलेला, ब्रिटिशांकडे पण तो होता.